नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, सध्या आपण आनंद यादव सरांची घरभिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल, जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा. शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात. सगळ्यांच्या तब्येती अशा तशाच. आप्पाला आणि दौलतलाही कोल्हापूर मानवलं नव्हतं. मला वाटलं होतं दोघंही चैनीत असतील. आप्पा सगळ्यांचा पगार खर्च करतोय, दौला फक्त 10 रुपये देतोय आणि आपल्या जवळ 40-50 रुपये ठेवून घेतोय. अजब पुस्तकालयानं त्याला नंतर 60 रुपये पगार केला होता, तरी तो आप्पाला फक्त 10 रुपये देत होता. पण माझ्या वाटण्याला फारसा अर्थ नव्हता, कारण ते काटकसरीत जगत होते. खर्च जास्त होतोय म्हणताना भात आणि तुरीच्या डाळीची फक्त आमटीच करत होते. पावशेर दूध विकत घेत होते. ते फक्त चहालाच जात होतं. गावाकडनं थंडगार होऊन शेणकुटागत झालेली भाकरी आमटी चटणी बरोबर खात होते. त्याचा परिणाम होऊन दोघेही आजारी पडले होते. आप्पाला वाटत होतं खोली सोडावी आणि सरळ कागलला जावं. जानेवारीमध्ये तो आजारी पडला तेव्हापासनं त्यानं कागलला जाण्याचा घोषा लावला होता. त्यानं माझ्या हेही लक्षात आणून दिलं होतं की शेतातली कष्टपाणी करायची असतील, अणसाबाईला आलेलं जागं प्रत्यक्ष जाऊन बघायचं असतील किंवा आलेलं नजरेखाली घालायचं असतील, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी करायची असतील तर आप्पा तिथं असण्याची गरज होती. पण दौलतचं SY.B.Com वर्ष होतं. कॉलेजशिवाय त्याची शिकवणी सुरू होती. तो दुपारपासनं कामाला जात होता. ते काम आणि ती शिकवणी त्याला सोडावी लागली असती. कॉलेज, काम, शिकवणी एवढं सगळं कागलहून जाऊन येऊन करणं त्याला अशक्य झालं असतं. आत्ताच त्याची अजबच्या कामात दमणूक होत होती, पण परिस्थितीमुळं तो शरण गेला होता. अशा वेळी कागलला जाणं येणं करणं म्हणजे दिवसातले 16-17 तास शारीरिक झीज करण्याचा प्रकार होता. म्हणून मी आप्पाला निदान दौलतची परीक्षा होईपर्यंत खोली ठेवण्यास सांगितलं होतं. परीक्षा झाल्यावर दौलतनं अजबचं काम सोडून दिलं. आप्पांनाही खोली सोडून दिली. कोल्हापुरात वर्षभर एकत्र राहण्याच्या या प्रयोगात आप्पा आणि दौलत यांचे बारीक सारीक खटके उडत होते. दौलतला अजबचं काम नव्हतं तेव्हा कॉलेजच्या पहिल्या टर्मच्या आरंभी पैशाची अधूनमधून गरज भासे. आरंभी माझी इच्छा अशी होती की आप्पाच्या पगारात त्या दोघांचं कोल्हापुरातील राहणं आणि शिक्षण चालावं. जो काही किरकोळ खर्च दौलतला करावा लागत होता त्यासाठी आप्पांना पैसे द्यावेत. मी कागलचं सगळं घरदार सांभाळावं. पण आप्पाचा पगार फक्त दोघांच्या जेवणात, राहण्यात आणि खोली भाडं देण्यातच संपून जात होता. त्यामुळं दौलतला खर्चाला पैसे मिळेनात. मग तो माझ्याकडे पत्र पाठवी. मी आप्पाला थोडी करडी पत्र पाठवून दौलतला पैसे देण्यास सांगे व दौलतला पत्र पाठवून सांगे की आप्पाला मी कळवलंय, तुला पैसे देण्यासाठी सांगितलंय, तू त्याच्याकडनं घे. मी एकदमच दोघांना पत्र पाठवीत असे. त्यानंतर कामाची गडबड असल्यामुळं उशिरा लिहिलेल्या आप्पाच्या पत्रातनं त्याचं स्पष्टीकरण येई. मग मला आप्पाची आर्थिक स्थिती कळे की या महिन्यात त्याची अमुक तमुक कारणासाठी पैशाकडनं ओढाताण झाली आहे. परिणामी दौलत वेळेवर फी फॉर्म भरले नाहीत तर सगळे घोटाळे उडतील अशा कल्पनेनं अस्वस्थ होई. गावाकडनं किंवा दौलतकडनं अचानक आलेल्या पत्रांना मी लगेच मनी ऑर्डर करून उत्तर देऊ शकत नव्हतो. पुष्कळ वेळा मीही आर्थिक अडचणी सापडलेला असे, पण उशिरा का होईना चेक पाठवत होतो. या चेकच्या सोबतच्या पत्रात दादाला किती पैसे द्यायचे, आईला किती, दौलतला किती किंवा इतर घरपट्टी, पाणीपट्टी यासाठी किती किती पैसे द्यायचे याची विभागणी केली असे. ही रक्कम मोठी असे. मनी ऑर्डरनं ती पाठवण्यास खूपच खर्च येणार असतो, म्हणून मी आप्पाच्या नावे चेक धाडत असे. गावाकडं मी जे पैसे पाठवत होतो त्याची आर्थिक व्यवस्था मी आप्पाकडं सोपवली होती. पुष्कळ वेळा दादा, आई, दौलत यांच्या पत्रातून वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे कळत नसे. दौलत फक्त आपल्यापुरतं लिहित असे. तो सगळ्यात लहान आणि शिकाऊ विद्यार्थी असल्यामुळं त्याच्याकडनं मी बाकीच्या अपेक्षाही करत नव्हतो.
म्हणून आप्पावर मी घरची वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे कळण्याची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर मी पैसे पाठवत असे, मार्गदर्शन करणे, निर्णय घेणं हेही करत असे. याचा परिणाम असा होई की घरात सर्वांना वाटे, आप्पा घराकडचं काय काय कळवतोय ते कळत नाही. साहेब दादाचा आप्पावरचा विश्वास आहे. आप्पा दादाचं कान फुंकतोय नि दादा आप्पाच्या तंत्रानं चालतोय अशी समजूत होऊन विशेषतः आई आप्पाशी भांडण काढी. दौलतलाही वाटे की दादाचा आप्पावर विश्वास आहे आणि माझ्यावर मात्र नाही, म्हणून तो आप्पावर मनातून काहीसा राग धरून होता. मी बहुधा मागणीप्रमाणे पैसे पाठवी, पुन्हा लगेच मागणी करतील म्हणून एखाद्या वेळी जास्तही पाठवी. गेल्या वर्षभरात तुटवडा असल्यानं मागणीप्रमाणे पैसे पाठवणं मला शक्य होत नव्हतं. सर्वांना थोडे थोडे कमी करून पाठवत होतो. आप्पा त्याप्रमाणे वाटण्या करून देई. आप्पानं पैसे कमी दिल्यानं आईला आणि दौलतला त्याचा संशय येई. मधल्यामध्ये हा पैसे खातोय की काय असं वाटे. आप्पाला त्याचा ताप होई. तो रागारागानं त्यांना बोले, दादाला जाऊन विचारा जावा म्हणून सांगे. आप्पापेक्षा दौलतची बुद्धी शिक्षणात अधिक हुशारानं चालली. नकळत दौलतला वाटे की त्याच्या विचारानं मी चालावं. आप्पांनाही त्याचा विचार प्रमाण मानावा. आपणाला आप्पापेक्षा परिस्थितीचं अचूक ज्ञान आहे. आपले निर्णय आप्पापेक्षा अधिक वस्तुनिष्ठ असतात म्हणून आप्पानं ते मानावेत. पण आप्पा दौलतपेक्षा वयानं मोठा होता. तो मोठा असल्यामुळं त्याचं मन दुखावलं जाई, म्हणून आप्पा दौलतचं मानत नसे. एखादी आपण सांगितलेली गोष्ट बरोबर असूनही ती केवळ वडीलधारपणामुळे आप्पा मानत नाही याचा राग दौलतला येई. दौलतच्या स्वभावात लगेच संतप्त होण्याचा गुणही आहे. त्यामुळं त्याला जास्तीत जास्त मानसिक त्रास होत असे. त्यातून दोघांचे खटके उडत. पुष्कळ वेळा दौलतला आप्पाविषयी अनाठाई संशय येई आणि तो खराच आहे, तीच वस्तुस्थिती आहे, पण आप्पा ती लपवतो आहे असं त्याला वाटे. एवढं असूनही दादा आप्पावरच विश्वास ठेवतो असं वाटून त्याच्या मनात आप्पाविषयी एक खोलवर अडी निर्माण झालेली होती. याच कारणासाठी माझ्याविषयी त्याच्या मनात गुस्सा असावा, पण तो बोलून दाखवत नव्हता. घराचा ढबडगा चालवण्याचा असल्यामुळे मी या किरकोळ गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो. दौलतचं SY.B.Com वर्ष पार पडलं. तो परीक्षा देऊन मोकळा झाला. आप्पांनाही मागं राहिलेला पिढीचा पेपर दिला. यात सुख मानून मी स्वस्थ झालो. दौलतची लढाई आता शेवटच्या टप्प्यावर आली होती. यावर्षी त्याला आर्थिक मदत व्यवस्थित करण्याची गरज होती. त्याला कोणत्याही प्रकारची नोकरी न करण्याविषयी आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करण्याविषयी मी सांगितलं. कागल कोल्हापूर येऊन जाऊन कर, तब्येतीला सांभाळ, घरच्या अन्नाची सर कशालाच नसते, घराकडेही थोडं लक्ष दे. आता आणसा नसल्यामुळं आणि आईला शेतातली कामं होत नसल्यामुळं तू आणि आप्पानं, विशेषतः तू, कामाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नोकरीचा वेळ इकडं घालव. मी पैसे पाठवून देत राहीन, चिंता करू नको म्हणून सांगितलं. त्यानं पहिल्या प्रयत्नातच TY.B.Com वर्ष पार पाडावं अशी माझी इच्छा होती आणि तसं तो पाडेल की नाही याची मला काळजीही होती. त्याला 2-1 विषय सतत जड जात होते. त्यात पास होईन की नाही अशी त्याला नेहमी काळजी वाटे. मात्र सुदैवानं प्रत्येक वेळी तो त्यात कसाबसा काठावर सुटत होता. आता शेवटचं वर्ष असल्यानं त्याला गुण उत्तम पडण्याची गरज होती. SY.पेक्षाही TYचे विषय साहजिकच अधिक वजनाचे होते, म्हणून त्याला अभ्यासाशिवाय दुसरी कोणतीही व्यवधानं ठेवायची नाहीत आणि आर्थिक विवंचनाही ठेवायच्या नाहीत असा मनाशी निर्णय घेतला होता. दौलत पहिल्या प्रयत्नात पार पडला तर अनेक कारणांसाठी ते सर्वांनाच फायद्याचं ठरणार होतं. एकदा जरी नापास झाला तर परीक्षेविषयी आप्पासारखा कायमचा आत्मविश्वास गमावून बसेल आणि त्याच्या सगळ्या आयुष्याची बर्बादी होईल अशी मला खोलवर चिंता लागून राहिली होती. 30 मे 75ला आम्ही नव्या घरी राहायला जायचं नक्की केलं होतं. मनातलं घर घिरट्या घेत आभाळातनं विमान खाली उतरावं तसं हळूहळू स्पष्ट आकाराला येत होतं. ते आपल्यासाठी आकारतंय ही जाणीव सुख देत होती. त्यामुळं नव्या घरात राहायला जाण्याचा विलक्षण आनंद होत होता. पुण्यात भाड्याच्या घरात प्रथम प्रवेश केला तेव्हाही आनंद झाला होता. पुण्यात वस्तीला राहण्यासाठी, संसार थाटण्यासाठी एकदाचा आश्रय मिळाला. आता आपण पुण्यात आपलं नक्की बस्तान बसू. त्याबद्दल घरमालकाला लाख लाख धन्यवाद दिले पाहिजेत. घरभाडं भरपूर असे नका, पण घरमालकानं तुम्ही पुण्यात राहा,
जगण्यासाठी धडपडा या आपल्या ध्येयाला सक्रिय आशीर्वाद दिला. त्यामुळे त्याच्या कृपेखाली नम्रपणानं काहीशा लाचारीनं जगावं लागत होतं. तो आनंद पोटभर मिळालेल्या भिक्षेचा होता. नव्या घराचा आनंद मात्र मी पुण्यासारखा मोठ्या शहरात जीवनाच्या जीवघेण्या स्पर्धेत भाग घेऊ शकतो, तिथं स्वतःचं घर बांधू शकतो, अशा आत्मविश्वासाचा होता. निश्चयी ध्रुवानं अढळ स्थान मिळवण्यासारखा तो होता. आता आपणाला तिथून कुणीही हलू शकत नव्हतं. गृहप्रवेश करण्यापूर्वी वास्तुशांतीचा धार्मिक विधी करायचा स्मिताचा आग्रह होता. या निमित्तानं स्मिताच्या माहेरची आणि आमच्या घरची माणसं बोलवायचं ठरलं. त्याप्रमाणे गावाकडनं 9-10 मंडळी आली. घर प्रत्यक्ष बघून त्यांना प्रापंचिक तृप्तीचा आनंद झाला. मलाही आपण नव्या घरी राहायला जात आहोत याचा आनंद सोहळा दृश्य रूपात साजरा करावा असं वाटत होतं. घरात कार्यक्रम असल्यावर जो एक मानसिक उल्हास निर्माण होतो तोही आम्हा सगळ्यांना हवाहवासा वाटत होता. 4 दिवस सगळ्यांच्या आनंदात गेले. स्मिताच्या पैशातनं हे घर प्रामुख्यानं उभं राहिलं. आई आणि मावशी यांनी तिचं विशेष कौतुक केलं. दोघांनाही तिचा अभिमान वाटला. स्मिता प्रफुल्लित होऊन गेली. माझ्यापेक्षा श्रद्धाळू स्मिताला या वास्तुशांतीचा कार्यक्रमाची मानसिक गरज जास्त होती याचा पडताळा आला. या कार्यक्रमाला दादानं यावं अशी माझी इच्छा होती, पण त्याची तब्येत फारशी चांगली नव्हती. तो म्हणाला, मी आता येत नाही, उन्हाळ्याचं दिस आहेत, थकावट आली, एवढा पावसाळा होऊ दे, मग मी दिवाळीच्या आसपास येऊन जाईन. मी हो म्हणालो. स्मिताचे वडीलही आजारी होते, त्यामुळं त्यांनाही येता आलं नाही. स्मिताच्या आणि स्वातीकीर्तीच्या वाड्यातल्या सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. विशेषतः नटलेल्या स्वातीकीर्तीनी आणि तिच्या मैत्रिणींनी घराभोवतीच्या मोकळ्या जागेत मुक्तपणे खेळून उड्या मारून आनंद व्यक्त केला. माणसाला आपापली घरं पृथ्वीवर असावीत असं फार वाटतं आणि ती मातीवरच असावीत, अंतराळात नसावीत. प्रत्येक घराच्या भोवताली फरशी नसावी, माती असावी. मातीत पिकाबरोबर माणसंही जीव धरतात, फुलतात, बहरतात, हे त्या मुलींकडं पाहताना जाणवत होतं. एका अर्थी पुण्याच्या बाहेर आम्ही पडलो होतो. अतिशय विरळ स्वरूपात पद्मावतीपर्यंत पुणे पसरलं होतं. तेथून पुढं काहीही वस्ती नव्हती. त्यानंतर मग 1-1.5 किलोमीटर अंतरावर कलानगरची 30-35 बंगल्यांची आमची वसाहत. शेजारच्या दौलतनगरच्या वसाहतीनं पुण्यापासनं खूप लांब एकांतात वाटतंय म्हणून बांधकामं थांबवली होती. तिथं घर बांधण्याचा आरंभी जो सभासदांचा उत्साह होता तो नाहीसा झाला होता. आम्ही प्रथम 4 जण सभासदच राहायला आलो होतो. पाणी, लाईट यांची काही सोय नव्हती. ती कामं अजून पूर्ण व्हायची होती. सोसायटीच्या मीटरवरनंच आमच्या शेजाऱ्यांनी वायर घेतली होती. त्यावरनं आम्ही तात्पुरता एक बल्ब घेतला. बांधकामावर पलाखीनं पाणी मारणारे भिस्तीस आरंभी पाणी आणून पिपात टाकत. आम्ही तेच वापरत होतो. नंतर सोसायटीच्या ताब्यात असलेल्या विहिरीवर जाऊन पाणी शेंदून आणू लागलो. खिडक्यांना तावदानं नव्हती. बाहेरची मुख्य दारं तेवढी बसून घेतली होती. सगळा संसार तंबूत टाकावं तशी अवस्था. नंतर स्थलांतर करणं शक्य नव्हतं म्हणून राहण्याच्या दृष्टीने घर अर्धवट असतानाही आलो होतो. ज्या धनकवडी भागात आम्ही आलो होतो तिथं पोस्ट नव्हतं. खुद्द गाव आमच्यापासनं 1-1.5 किलोमीटर आत होतं. माळ रानावर वसलेलं, कवडीही धन नसलेलं गाव. आसपास तांबूळ जमिनीत पावसाळी पिकं कशीबशी घेऊन जगत होतं. गावाला ना आरोग्य ना दिवाबत्ती. एका विहिरीचं पाणी शेंदून नेऊन सगळं गाव स्वयंपाक पाणी करतेलं. मुख्य रस्त्यापासनं तिथपर्यंत खाचखळग्यातनं एक गाडीवाट फक्त गेलेली. तिच्यावरही सायकली जाणं कठीण जाई. म्हणून मी गावात जाण्यापेक्षा किराणा, भुसार, प्रपंच वस्तू आणायला सायकलीवरनं किंवा अर्ध्या तासानं एखाद्या येणाऱ्या कात्रज बसनं स्वारगेटला जाई. बाकीचा सगळा व्यवहार अजून जुन्या घराच्या आसपासच राहिलेला. रेशन, रॉकेल, पत्रे जुन्या ठिकाणावर आणावी लागत होती. मुलींची शाळा मात्र बदलून घेतली होती. खूप धावपळ वाढली होती. महिनाभर राहिल्यावर फार एकाकी, गैरसोयीचं वनवासात येऊन पडल्यासारखं वाटू लागलं. बाकीचे सभासद एवढ्या लांब येतील की नाही याची दाट संख्या होऊ लागली. शिवाजीनगरच्या जुन्या घरी परत जाण्याचे विचार येऊ लागले. स्मितानं धीर दिला. आता काही हे घर आपल्याला सोडता येणार नाही. एवढा पैसा इथं घातला आहे, तो पाण्यात पडल्यासारखा होईल. म्हणून इथंच नेटानं राहिलं पाहिजे. धनकवडीत लोक राहतातच ना, आपणही त्यातलेच एक खेडूत आहोत असं समजून राहूया. सगळ्या गैरसोयी पत्करायच्या आणि इथंच मुक्काम टाकायचा.
हळूहळू वस्ती वाढत जाईल. कुणी ना कुणी आमच्यासारखे गरजू आज न उद्या इथं राहायला येतीलच की. अशी तिनं समजूत काढली आणि आम्ही तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. होणाऱ्या ओढाताणीवर किरकोळ उपाय म्हणून एक जुनाट 3ऱ्यांदा विकली जाणारी लुना विकत घेतली. सायकलीनं होणारी दमणूक वाचली. तरीही जुलैमध्ये घरमालकाच्या ताब्यात द्यावायचं जुनं घर थोडे दिवस आपल्याच ताब्यात ठेवूया असाही मी सुरक्षिततेचा निर्णय घेतला. हळूहळू नवं घर अंगवळणी पडू लागलं. त्याच्या राहिलेल्या बाबी एक एक पूर्ण होत जातील तसं ते अधिक आकर्षक दिसू लागलं. नोकरीमुळं गाव सोडावं लागलं. जिथं नोकरी तिथंच पुण्यात प्रपंच करावा लागला आणि मुलं वाढवावी लागली. तिथंच त्यांचं शिक्षण होऊ लागलं. त्यांचा मित्रपरिवार, त्यांची सांस्कृतिक, त्यांच्या हृदयघटना तिथंच घडू लागल्या आणि ती तिथली झाली. त्यांच्यासह आम्ही तिथलेच होऊ लागलो. आता तर घर बांधून घेतलं. आता भूमीत पाय रुतले गेले. तिथंच मुळं पसरू लागली. हे सगळं शहाणं होऊन समजूतदारपणानं सोसावं लागलं आणि स्वीकारावंही लागलं. या घरानं शेवटी आम्हाला पुणेरी केलं. तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर चला मग, मी आता तुमचा इथे निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.